नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, माईक शिवाय मोठ्या आवाजात बोलण्याची कला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार याच यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला दिलं जातं, तेही विनामूल्य आणि घर बसल्या. मित्रांनो, माईक शिवाय तुम्हाला मोठ्या आवाजात बोलता येतं आणि याच्याच टिप्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, अनेक वेळा शाळा, गावचे कार्यक्रम असेल, मिरवणुका असतील, वेगवेगळे कार्यक्रम असेल, मैदानावरील समारंभ असेल किंवा वीज नसल्याची परिस्थिती येत असेल, अशा वेळी माईक नसतानाही तुमचा आवाज हा शेवटच्या रांगेपर्यंत स्पष्ट पोचला पाहिजे. मोठ्यानं ओरडणं म्हणजे मोठा आवाज नाही, हे आपण लक्षात घ्या. योग्य पद्धतीनं आवाज फेकणं मित्रांनो, ही एक अत्यंत सुंदर कला आहे आणि हीच या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. मित्रांनो, एक आवाज घशातून नाही तर पोटातून यायला हवा. होय, बहुतेक लोक आपल्या घशावरती ताण देऊन बोलतात. जवळजवळ मी पाहतो 92% लोक हे आपल्या घशावरती ताण देऊन बोलत असतात. त्यामुळं 2 मिनिटात तुमचा आवाज बसतो की नाही हे कमेंट्स मध्ये लिहून कळवा. खरा दम हा पोटातील श्वासात असतो, हे आपण समजून घ्या. त्यासाठी काय सराव करायचा आहे तर तुम्ही सरळ उभे राहा, खोल श्वास घ्या. अनुलोम विलोम, भ्रामरी, भस्त्रिका हे जे काही प्राणायाम आहेत, हे काही योगा आहेत, ते योगा तुम्ही दररोज करा. तुमचे खोल श्वास घ्या, पोट फुगले पाहिजे. तो श्वास हळूहळू सोडत असा दीर्घ उच्चार करा. घशावरती ताण येऊ देऊ नका. आणि दररोज मी सांगितलेला जो हा व्यायाम प्रकार आहे, तो रोज 5 मिनिटं हा दररोज तुम्ही सराव करा. 2, छाती उघडी ठेवा, वाकू नका. मित्रांनो, वाकून बोलला तर तुमचा आवाज हा बसतो, दबला जातो आणि आवाज हा खाली जातो. छाती उघडी, मान सरळ आणि खांदे सैल ठेवा. शरीराची जी तुमची स्थिती आहे, तो काय करते, तुमचा आवाजाचा मार्ग सहज सोप्या पद्धतीनं मोकळा करण्याचं काम करते. त्यासाठी शरीराची स्थिती योग्य असावी. 3, शब्द स्पष्ट फेका. मोठा आवाज असून उपयोग नाही बरं का. शब्द कळले पाहिजेत. प्रत्येक अक्षर स्पष्ट उच्चारा. ज, च, ट, ठ, प, फ हे जे काही व्यंजन आहे ते स्पष्ट बोलण्याचा सराव करा. हे जे स्वर आणि व्यंजन तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ घरामध्ये बसता त्या ठिकाणी भिंतीला लावा आणि त्याचा दररोज 10 ते 15 मिनिटं तुम्ही मोठ्याने बोलण्याचा सराव करा. सराव वाक्य कडक कापूस कातण्याचा कठीण कस, हे हळूहळू आणि स्पष्ट बोला. बघा, सराव जे कडक कापूस कातण्याचा कठीण कस हे जे आहे ते हळू आणि स्पष्ट बोलण्याचा सराव करा. यामुळे मित्रांनो, व्यवस्थितपणे तुम्ही बोलू शकाल. 4, गती कमी ठेवा. माईक नसताना वेगानं बोललात तर काहीच ऐकू येत नाही. थोडं सावकाश, थांबे घेत बोला. थोडंसं विराम घ्या. थांबा हा आवाजा इतकाच बरं का महत्वाचा असतो. बरेच जण बोलत असताना जी गाडी त्यांची बोलण्याची सुटते ती शेवट जाऊन थांबते. तर असं न करता त्या ठिकाणी क्रियापदाच्या ठिकाणी थोडासा पॉज घ्या, विराम घ्या. 5, आवाज पुढे फेका, खाली नाही. जमिनीकडे किंवा कागदाकडे बघून बोलला तर तुमचा आवाज बरं का खाली पडतो. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, फक्त हे निवेदक विठ्ठल पवार हाच यूट्यूब चॅनेल तुम्हाला सांगेल. समोरच्या लोकांच्या डोळ्यांकडे बघून बोला. आवाज आपोआप मित्रांनो पुढे जातो. 6, ओरडू नका, भारदस्त बोला. ओरडल्यानं तुमचा आवाज जो आहे तो फुटतो. भारदस्त आणि ठाम आणि स्थिर आवाज ठेवा, जसे सैन्याचा अधिकारी आदेश देतो तसा. 7, मोठ्या जागेत कसं बोलावं. मित्रांनो, मैदान असेल, हॉल, उघडी जागा, येथे आवाज तुमचा पसरतो. त्यामुळे जे वाक्य आहे ती लहान ठेवा. प्रत्येक वाक्यानंतर क्षणभर थांबा. त्यामुळे शेवटच्या रांगेत शब्द मित्रांनो आपोआप पोचतात. 8, श्वास नियंत्रण.
लांब वाक्य बोलताना मध्ये श्वास संपला तर आवाज तुमचा कमजोर होतो. 2 ओळीनंतर छोटा श्वास घ्या. हे कोणीही तुम्हाला लक्षात घेत नाही, कोणीही तुम्हाला सांगणार नाही. 9 रोजचा 5 मिनिटांचा सराव. आ, ई, उ हे स्वर लांब उच्चारा. 1 ते 20 आकडे मोठ्या आवाजात मोजा आणि एखादा परिच्छेद उघड्या मैदानात वाचा. 10 पाणी प्या. घसा कोरडा ठेवू नका. मित्रांनो, बोलताना लवंग असेल किंवा थोडीशी छोटीशी मधाची बाटली जवळ ठेवा. ज्या वेळेस तुम्हाला असे वाटेल की आपला आवाज आता घसा कोरडा पडतोय, त्या ठिकाणी लवंग तोंडामध्ये सगळं तुम्ही ठेवा. त्यामुळे तुमचा आवाज स्पष्ट राहील, घसा कोरडा पडणार नाही. आणि कोमट पाणीची बाटली तुमच्या जवळ कायम असू द्या. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोमट पाणी असू द्या. कार्यक्रमापूर्वी थंड पाणी, थंड पेय पूर्णपणे टाळा. 11 हातवारे आणि चेहऱ्याचे भाव. शरीर भाषा मित्रांनो आवाजाला साथ देते. हातवारे, चेहऱ्यावरील भाव यामुळे लोक लक्ष देतात आणि तुम्हाला ओरडावे लागत नाही. 12 शेवटची आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो, माईक नसताना आवाज पोचवणं म्हणजे शक्ती नाही मित्रांनो, तर ते तंत्र आहे. घशावर ताण न देता श्वासावर नियंत्रण ठेवून शब्द स्पष्ट बोलून आणि योग्य उभे राहून तुम्ही शेकडो लोकांपर्यंत सहज पोचू शकता. ही कला आत्मसात केली तर कोणत्याही परिस्थितीत तुमचं सूत्रसंचालन आणि तुमचं भाषण प्रभावी होईल, याची 100% गॅरंटी या निमित्तानं मी आपल्याला देतो. मित्रांनो, आपण हजारो सूत्रसंचालक आणि वक्ते घडवतोय, तेही विनामूल्य, एकही रुपया न घेता. गेली 3 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्र राज्यातील तमाम माझ्या मराठी रसिकांना, बांधवांना मी निवेदन आणि सूत्रसंचालन शिकवतोय. तुम्हाला देखील या मिशन मध्ये सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार याच युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. प्लेलिस्टचे सर्व व्हिडिओ पहा. तुम्ही उत्कृष्ट निवेदक, उत्तम वक्ते व्हाल, याची 100% गॅरंटी मी आपल्याला देतो. धन्यवाद.